नमस्कार. जय गुरुदेव. आज आपण आलेलो आहोत अरुणोदय आनंदाश्रम श्री क्षेत्र आनंदवाडी. हे सर्व क्षेत्र आपण फिरून आलेलो आहोत आणि आल्याच्या नंतर या ठिकाणचे जे रहिवासी सेवेकरी आहेत असे श्रीमान जितेंद्रिय दिवाणजी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर्वात अगोदर जितेंद्रजी आपलं सहर्ष स्वागत. जय गुरुदेव. मी आपल्याबद्दल खूप मला माहिती नाहीये, त्यामुळं स्वतःबद्दल थोडंसं सांगावं अशी माझी इच्छा आहे. तरी तुम्ही स्वतःबद्दल थोडं सांगाल? स्वतःबद्दल काय सांगायचं माहिती, स्वतःबद्दलची जी माहिती आहे ती आहे काय, मागच्या इतिहासात कधी जायचं नाहीये असं सांगितलेलं, त्यामुळे आम्ही मागच्या इतिहासामध्ये जात नाहीये. बरं बरं. तुम्ही या ठिकाणी सेवा करत आहात. बरं, किती वर्ष झाले आपण या सिद्ध क्षेत्रावरती राहता? 11 वर्ष झाली. 11 वर्ष झाले आपण या सिद्ध क्षेत्रावरती राहता. तर या ठिकाणी राहून तुम्हाला काय वाटतं, याबद्दल काय सांगाल? की तुम्हाला कुठल्या प्रेरणा या ठिकाणी मिळाली की त्यामुळे तुम्ही गेली 11 वर्ष या ठिकाणी गुरुदेवांच्या सेवेत आहात? तसं तर आम्ही 1989 साली इथे आलो होतो. तेव्हा माझ्या भावाला डाव्या डोळ्याचा कॅन्सर होता. बर. त्या कॅन्सर निमित्त आम्हाला इथं आणलं होतं की प्रकाश माऊलीकर यांनी इकडं आणलं होतं. तिने सांगितलं होतं की मग इथं आल्यानंतर तेव्हा 2x2चं मंदिर होतं फक्त. त्या मंदिरांमध्ये परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काका तिथं आतमध्ये बसून लोकांना परिमार्जन सांगत असत. आणि ते परिमार्जन सांगत असताना की तेव्हा असंच आमच्या वडिलांनी विचारलं की मुलाला जो डोळ्याचा कॅन्सर झालाय म्हणून सांगितले की त्याला मद्रासला न्यावं लागेल असं सांगितलं होतं. तरी मग ते मद्रासला न जाता इथंच परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काकांनी चक्षु उपनिषद हा मंत्र आमच्या वडिलांना रोज म्हणायला सांगितला. त्यानिमित्त ते रोज म्हणल्यामुळे त्याचा जो दिसाचा जो त्रास आहे तो पूर्णपणे बरा झाला आणि त्याला व्यवस्थितपणे दिसू लागलं होतं. बरं, हा खूप मोठा चमत्कारच म्हणावा लागेल. कारण की एक मोठ्या रुग्णालयामध्ये त्याला दाखल करा असं सांगण्यात आलेलं असताना देखील अरुण काकांच्या शब्दावर तो बरा झाला. असे अनेक भाविकांना या ठिकाणी चमत्कार होत राहतात. त्याला चमत्कार म्हणण्यापेक्षा आपण ठेवलेली श्रद्धा आणि त्याचा तो मिळालेला प्रसाद असतो. आता मी तुमच्या वडिलांना देखील ऐकून आहे, जयंत दिवाणजी, जे की परमपूज्य अरुण काकांच्या सोबत गेले अनेक वर्ष होते. तर तुमच्या वडिलांबद्दल काय सांगाल? आमच्या वडिलांचं म्हणले तर आमच्या वडिलाला जे परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काका जे सांगतील ती दिशा त्यांच्यासाठी पूर्व होती. कारण तिने जर काय विहिरीत उडी मार म्हणले तरी विहिरीत उडी मारायचं. मग असंच एकदा प्रसंग घडला होता की आमच्या घरातलं वातावरण पूर्णपणे बिघडलेलं होतं. त्यानिमित्त बिघडलेल्या वातावरणामध्ये सुद्धा की आमच्या वडिलाला पूर्णपणे यावलेला याचा विरोध होता. तरी त्या विरोधाला नाकारता नाकारता आमच्या वडील इथं येऊन स्थायिक झाले. बरोबर. मग आता या ठिकाणी अनेक उपक्रम चालतात. आता तुम्ही सांगितलं की अरुण काकांनी सांगितलं बरोबर, तुमचा जो भावाचा डोळ्याचा त्रास होता तो निघून गेला. तशाच प्रकारचे अनेक भाविक भक्त या सिद्ध क्षेत्रावर येतात आणि त्यांचे त्रास निघून जातात. तर त्यांना परिमार्जन काहीतरी सांगितलं जातं. ते परिमार्जन म्हणजे नेमकं काय? बरं, परिमार्जन म्हणजे की आपल्यातले जे निगेटिव्ह जे आहे, निगेटिव्ह विचाराचं जे असतं ते पूर्ण पॉझिटिव्ह होण्यासाठी इथं आपण परिमार्जन करतो. जसं आता डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर जे इंजेक्शन म्हणून देतात त्यात पाणी देतात का ते माहित नसतं. बरोबर. पण ते डॉक्टरांकडे गेल्यावर आपला कसा भाव सकारात्मक होता, आता गेले आता आपलं बरं वाटायला, म्हणजे तेव्हा तुम्ही पूर्ण पॉझिटिव्ह झाल्यामुळे ते तुम्हाला बरं वाटतं. तसंही तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्ही भाविकांना सगळ्यांना आनंद वाटतो. बरोबर. या ठिकाणची जी ऊर्जा आहे, माणूस किती थकून आला तर या ठिकाणी आल्याच्या नंतर ज्या प्रकारे आपला मोबाईल फोन आहे तो जर चार्ज केला नाही तर चालतच नाही, तो बंद पडतो. तशा प्रकारचे एक जीवन आहे आणि हे जीवन बंद पडू नये म्हणून चार्ज करण्याचे ठिकाण आहे असं मला वाटतं. हे जीवन जे आहे आता ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे ठीक आहे, परंतु कसं आहे की परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काकांनी की
च्या आदल्या दिवशी, आमोशा दिवशी आणि प्रतिपदे दिवशी, म्हणजे असं टोटल म्हणून 72 तास जर का इथं राहिलं, तर जसं आपल्याला मोबाईलची गरज, रिचार्जची गरज असते, तसं आपल्या शरीराला पण एक रिचार्जची गरज असते. ते गुरुगृही आल्यावरच ते तुम्हाला रिचार्ज पूर्ण तुमचा होतो. त्यामुळे तिथनं पुढे तुमचे 27 दिवस व्यवस्थित चालतात. बरोबर. मी मागे ऐकलं होतं की आनंदयोगी श्री सेवकराम गुरुजी यांनी आत्मपरीक्षण शिबिर 3 दिवसाचं, जे तुम्ही आता सांगितलं की 3 दिवस राहिल्यानंतर होतं, तर ते सुरू केलेलं आहे आणि त्या दृष्टीने माणसामध्ये परिवर्तन होत राहतं. आता आनंद आश्रमी मी पाहिलं, या ठिकाणी वृक्ष लागवड चालू आहे, अनेक प्रकारचे उपक्रम चालू आहे. त्या उपक्रमाबद्दल काय सांगाल तुम्ही? अनेक प्रकारचे उपक्रम सारखे कंटिन्यू चालू राहतात इथं. बर बर. दर 8 दिवसाला 15 दिवसाला इथं उत्सव पण साजरे होतात. आता सध्या श्रीपाद श्री वल्लभांची जयंती आलेली आहे. आता त्यानिमित्त गुरुचरित्र पारायणाची सुरुवात झालेली आहे. चालू आहे. आणि परमपूज्य सद्गुरू सेवक श्री अरुण काका यांच्या जन्मदिवसानिमित्त 13,000 वृक्षाची लागवड चालू आहे. बर बर. त्या निमित्ताने आम्ही जसं मिळेल तसं तिथं वृक्ष लावतोय. बर. आणि इथं मंदिराचं विस्तार म्हणा, भक्तगण निवास, त्याचं सगळं बांधकाम वगैरे सुरू आहे. बर. आता मी आल्यानंतर मला एक वही निदर्शनास पडली, ज्याच्यावर ओम श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र लिहिलेला होता. परमपूज्य सद्गुरू सेवक श्री अरुण काकांनी 51,000 कोटी रामनामाचा संकल्प केलेला होता. त्यानंतर आता आपण त्या वह्या काढलेल्या आहेत, त्या वह्यांबद्दल काय सांगाल बरं? ते वही ज्या आता जी रामनामाची लिखित जी वही काढलेली आहे, की जर का समजा कोणाचा वाढदिवस असेल, कोणाचा स्मृती उत्सव असेल, जर ज्यांना कोणाला ती वही पाहिजे असेल तर ते इथं उपलब्ध होईल. की म्हणजे आता जर का समजा की तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला काय वही द्यायची आहे, कोणाला कोण काय रामनाम लिहित असेल, काय असेल, की ते वही दिल्यानंतर न ते रामनाम लिहून जेव्हा तुम्ही परत आणून देता आश्रमात, तेव्हा रामनाम लड्डू हवन होतं त्या वहीचं. कारण त्या हवन केल्यामुळं त्यातलं जे भस्म तयार होतं, ते भस्म पूर्णपणे पॉझिटिव्ह एनर्जीचं तयार झालेलं असतं. त्यामुळे ते मात्र शंका नाही. बरोबर बरोबर आहे. कारण वाढदिवसाला हार तुरे हे भेट देण्यापेक्षा किंवा इतर कुठली भेट वस्तू देण्यापेक्षा ह्या ज्या वह्या आहेत त्या वह्या आपण जर दिल्या तर रामनामाचा प्रचार प्रसार होईल. त्या निमित्तानं त्या वह्या सुद्धा खूप सुंदर आहेत. या ठिकाणी आनंदयोगी श्री सेवकराम गुरुजी यांचे सत्संग असतो, तर या सत्संग सेवेबद्दल काय सांगाल? सत्संग बद्दल सांगायचं म्हणलं तरी सत्संग जे आहे की आमोशा, पौर्णिमा, उत्सव ह्या दिवशी सकाळी 11 वाजता सुरू होतो सत्संग. आणि सत्संगाचा विषय काय आहे काय नाही ते सेवकराम गुरुजींना पण माहित नसतं. तो अण्णांचाच आशीर्वाद आहे असं म्हणलं तरी काही हरकत नाही. तर आता जर आम्हाला सेवकराम गुरुजी यांचा सत्संग आमच्या गावी घ्यायचा असेल तर मग ते तसं शक्य होऊ शकतं का? होऊ शकतं ना. बरं बर. त्याच्या अगोदर पहिले तुम्हाला 1-1.5 महिना अगोदर इथं येऊन तारीख वगैरे तुमचं जसं नियोजन आहे त्यानुसार इथं पहिले बोललं पाहिजे. बर बर. तुम्ही जर का बोलल्यानंतरच त्याचा तो विस्तार होणार. बर. तुम्ही जर का येऊन बोलले नाहीत फक्त अमुक ह्या टायमाला सत्संग म्हणले तर ते अवघड होईल ना. बरोबर आहे. पूर्वनियोजन त्याच्यासाठी हवंय. आता जर आपण रामनामाच्या विस्ताराच्या दृष्टीनं आनंद आश्रम खूप प्रयत्न करत आहे, पण जर कुणाचा कार्यक्रम असेल घरी वैयक्तिक किंवा एखाद्या मंदिरामध्ये जर रामनामाचं आयोजन करायचं असेल तर कसं करावं बरं? काय सांगाल याबद्दल? मंदिर ट्रस्टला जाऊन तुम्ही भेटलात की त्यांना सांगायचं की असं असं आम्हाला इथं यावलीवरून अरुण काकांचे चरण पादुका येणार आहेत, की तिथून ते पादुका आले की पादुका पूजन वगैरे, नामस्मरण, चिंतन, हे सगळं प्रवचन देखील होईल सेवकराम गुरुजींचा. बरं. म्हणजे कसं आहे की जसं पाहिजे तसं ते तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. बर. तर असे अनेक उपक्रम आनंदाश्रमी आपल्याला पाहायला मिळतात. आनंदयोगी श्री सेवकराम गुरुजी यांच्या नेतृत्वामध्ये अनेक बदल या ठिकाणी चालू आहेत. आता अरुण काकांचं जे निजानंदन मंदिर आहे, समाधी मंदिर, त्याचं देखील बांधकाम चालू आहे. तर ते कशा पद्धतीने चालू आहे, काय सांगाल त्याबद्दल? ते पुरातन मंदिरासारखं बांधकाम चालू आहे. तिथं प्रत्येक भाविक भक्तगणांनी जे दिलेले आहेत ते पाषाण, बर, म्हणजे
ज्या पाषाणानुसार जो निधी गोळा झाला त्या निधीनुसार ते मंदिर बांधलं गेलेलं आहे. बर बर. आता येताना मला महाद्वाराच्या उजव्या हाताला नवीन भक्तगण निवासाचं देखील काम चालू आहे. तर तो भक्तगण निवासाची बांधणी किंवा बांधकाम कोणत्या निधीतून होत आहे, किंवा जर आम्हाला त्या ठिकाणी सहयोग करायचा असेल कुणाला, तर तो कशा पद्धतीने करावा, काय सांगाल? तो तुम्ही आश्रमात येऊन भेटून सहयोग करू शकता, किंवा फोन लावून विचारलं तरी तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाईल की कुठल्या अकाउंटला पैसे हे करायचे, काय करायचे ते. बर बर. आता अमावस्या पौर्णिमा आपल्याकडे परिमार्जन असतं, तर आता बरेच असे लोक जे भाविक आहेत की ते यावलीला येऊ शकत नाहीत, परंतु मनामध्ये इच्छा आहे की आपण गेलं पाहिजे, परिमार्जन केलं पाहिजे, तर मग त्यांना काही ऑनलाईन पद्धतीनेही देखील काही करता येतं का? हो, ऑनलाईन पद्धतीने पण करता येतं की त्यांचं नाव, गोत्र, फोटो ते मोबाईलवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकता. बर बर. तर अशा पद्धतीने अमावस्या पौर्णिमा या ठिकाणी परिमार्जन देखील होतं आणि ते आपण ऑनलाईन पद्धतीनं या ठिकाणी ती सेवा देऊ शकतो. अनेक उपक्रम या आनंद आश्रमचे सुरू आहेत. दर महिन्याच्या 11 तारखेला हा हा. हे आपण समर्पण दिवस साजरा करतो. कारण समर्पण म्हणजे काय की आपल्याकडून काहीतरी गुरूंना समर्पण दिलं पाहिजे, त्या हिशोबाने समर्पण दिवस चालू केलेला आहे. बर. दर महिन्याच्या 11 तारखेला. बरं, असं काय आहे का नेमकं काय काय समर्पण 11 तारखेला द्यावं, काय सांगाल? तुम्ही कशाही स्वरूपात देऊ शकता. तुम्ही नामस्मरणाच्या स्वरूपात देऊ शकता, कोण भजन म्हणून देऊ शकतं, कोण लिहून पाठवू शकतं. बर बर. कोणा जे काही इच्छा असेल ते त्या इच्छेनुसार समर्पण पाठवू शकता. बर, चालेल. तर अशा पद्धतीने आनंद आश्रमचा 11 तारखेचा सेवा समर्पण दिन असतो. या दिवशी आपल्याला जे शक्य आहे अन्न धान्य, जे मनानं तनानं धनानं जे सहकार्य आपल्याला करता येईल ते आपण 11 तारखेला समर्पण दिनी गुरुदेवांच्या चरणी समर्पित आपल्याला करता येऊ शकतं. तर अशा पद्धतीनं आपण श्री जितेंद्र दिवाणजी यांच्याशी थोडासा संवाद साधलेला आहे आणि दिवाणजी यांनी आपल्याला थोडा वेळ दिला, याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं त्यांचे धन्यवाद व्यक्त करूयात. आणि ही सर्व माहिती ज्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे अशा आमच्या YouTube वाहिनीला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं आणि हा व्हिडिओ आनंद आश्रमच्या माहितीचा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रसारित करावा अशी सर्वांना विनंती करतो. बरं, तुम्ही सांगितलं की आनंद योगी श्री सेवकराम गुरुजी यांचा सत्संग या ठिकाणी असतो, तर अमावस्या पौर्णिमा किंवा काही कार्यक्रम असेल तर त्यांचा सत्संग असतो, ते अमृत वचन आपल्याला या ठिकाणी आल्यावर ऐकायला मिळतात, किंवा आनंद आश्रमी अनेक कार्यक्रम असतात. पण काही वेळा काय होतं, इच्छा असताना देखील आपण या क्षेत्रावरती येऊ शकत नाही, प्रत्येकाला काही ना काही अडचण असते. तर मग आम्ही घरी बसल्या बसल्याही हा कार्यक्रम ऐकू शकतो का? असं काही माध्यम आहे का? बरं आहे ना, असं माध्यम आहे. आनंद आश्रम सत्संग धारा हे YouTube चॅनल आहे आपलं. म्हणजे आनंद आश्रम सत्संग धारावरनं काय मिळतंय की मला प्रवचन, सत्संग, इथले जे उत्सव वगैरे आहेत, आता गणेश जयंती आलेली, चतुर्थी आलेली आहे, ते गणेश चतुर्थी या दिवशी जे कार्यक्रम होणार आहेत आता 9-10 दिवस, ते कार्यक्रम तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट बघू शकता. बर, लाईव्ह पण आपल्याकडे थेट प्रक्षेपण उपलब्ध आहे. हो आहे. तर हे आपल्याला कुठल्या आनंद आश्रम सत्संग धारा या YouTube चॅनलवर दिसेल. तर आपल्या सर्वांना देखील विनंती आहे की आपण घर बसल्या देखील हे सर्व कार्यक्रम थेट पाहू शकतो लाईव्ह. कारण असं तरी आपण आल्यानंतर जे इथं पाहणार आहोत ते घरी सुद्धा पाहू शकतो, जे इथं चालू आहे ते आपण घरी आपल्या मोबाईल फोनवर पाहू शकतो. तर अशा पद्धतीनं लाईव्ह आनंद आश्रम सत्संग धारा या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. तरी सर्वांना विनंती आहे की ज्यांनी सदस्यत्व आतापर्यंत स्वीकारलेलं नाहीये त्यांनी स्वीकारावं. मला वाटतं की ते सदस्यत्व सुद्धा विनामूल्य आहे. सबस्क्राईब करायला कुठलेही चार्जेस आपल्याकडे लावलेले नाही. तरी सर्वांना विनंती आहे की आपण या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा.